नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दुसऱ्यांशी चांगलं वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? मित्रांनो, आपण चांगले केले तर जग चांगले ही थोर मोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो की कितीही चांगलं वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असं का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. मित्रांनो, त्यावर उत्तर दिलं एका साधू महाराजांनी. मित्रांनो, एका गावातील एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसंही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधी सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी स्वभाव असतो आणि त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातील एका साधू महाराजांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी काढली आणि दिली आणि म्हणाले, पुढचा आठवडाभर ही अंगठी तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किंमत किती आहे याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस. प्रश्न आणि उत्तर याचा परस्पर काही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाराजवळ गेला, त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे 1000 रुपये देईन असं म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाराकडे गेला. त्या व्यापाऱ्याने 10,000ची बोली लावली. तेथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला, 1,00,000 रुपये देतो, पण ही अंगठी मलाच विक. तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवारीकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला, पण त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देव केली तरी अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही. हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधू महाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कृतीनुसार सांगितली. जो खरा रत्न पारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले. याचा अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणाची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाही ते त्यांच्या कृतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाराने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल. मित्रांनो, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसतात आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाही. मित्रांनो, नेहमी मन निर्मळ ठेवा, प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसांच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. मित्रांनो, माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या कार्याला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत व्हावं ही सदिच्छा. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि जाताना मी परत एकदा सांगेल की आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.